हॅलो स्टुडंट, मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याची व्याख्या, आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यातला फरक किंवा भेद हा अभ्यासलेला आहे. आजच्या युनिटमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे लाभ याविषयीची माहिती या युनिटमध्ये पाहणार आहात. विद्यार्थ्यांनो, हे जे युनिट आहे तर त्या युनिटचं नाव आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे लाभ आणि युनिट 3 म्हणजे युनिटचा नंबर आहे 3. आता आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार का केला जातो याविषयीची माहिती तुम्ही फर्स्ट युनिटमध्ये पाहिलेली आहे. व्यापारामध्ये सहभागी होणारे जे काही देश असतात तर त्या देशांना लाभ हे मिळत असतात. म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार हा अस्तित्वात येत असतो. दोन देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार होत असताना तुलनात्मक खर्चावर आधारित विविध प्रकारचे फायदे या ठिकाणी प्राप्त होत असतात. प्रत्येक देशामध्ये सगळ्याच प्रकारच्या वस्तू आणि सेवा ह्या उत्पादित होतातच असं नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांसाठी वेगवेगळ्या देशांवर आधारित हे राहावं लागतं आणि यामधून व्यापार जो आहे, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतो, तर तो आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात येत असतो. आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो व्यापार करत असताना तुलनात्मक खर्च आधारावर हा आंतरराष्ट्रीय व्यापार केला जात असल्यामुळे विविध प्रकारचे फायदे आंतरराष्ट्रीय व्यापारापासून होत असतात. याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचे लाभ असं म्हटलं जातं. आता वस्तू आणि सेवा ज्या काही आहेत तर त्या वस्तू आणि सेवा व्यापारामार्फत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवल्या जात असतात. त्यामुळे साहजिकच संसाधनं जे काही आहेत, ज्याला आपण म्हणतो उत्पादन घटक जे काही आपण म्हणतो, तर त्या उत्पादन घटकांमध्ये गतिशीलता जी आहे तर ती गतिशीलता निर्माण होत असते. त्याचबरोबर उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे तर त्या उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा पर्याप्त वापर या ठिकाणी केला जात असतो. म्हणजेच पुरेपूर वापर या नैसर्गिक साधन संपत्तीचा केला जात असतो. कारण त्याच्यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं अतिरिक्त उत्पादन केलं जातं आणि त्यामधून विविध देशांना वस्तू आणि सेवा या पाठवल्या जात असतात. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार करत असताना वेगवेगळे प्रकारचे फायदे किंवा लाभ हे प्राप्त होत असतात. आता ॲडम स्मिथ या अर्थतज्ञाच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार केल्यानंतर विशेषतः श्रमविभागणी आणि विशेषीकरण यामुळे सर्वसाधारणपणे व्यापार जो काही होत असतो तर त्यामध्ये लाभ जो आहे तो लाभ या ठिकाणी प्राप्त होत असतो. आता आंतरराष्ट्रीय व्यापाराचा लाभ या ठिकाणी आपण पाहिलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जो काही लाभ आहे तर त्याचा अर्थ या ठिकाणी पाहणार आहोत. अर्थ विचारात घेत असताना आंतरराष्ट्रीय व्यापाराचा लाभ हा फायद्याशी संबंधित असतो. आता बघा, याचं स्पष्टीकरण पाहत असताना एक वस्तू तयार करण्यासाठी जर आपल्या देशामध्ये उत्पादन खर्च अधिक येत असेल तर साहजिकच ती वस्तू आपल्या देशामध्ये तयार करण्याच्या ऐवजी ज्या देशामध्ये ती कमी उत्पादन खर्चामध्ये तयार होत असते त्या देशातून आयात करणं हे फायदेशीर ठरत असते. म्हणजे व्यापार लाभ जो काही आहे तर तो व्यापार लाभ हा फायद्याशी संबंधित असतो. म्हणजे त्यापासून आपल्याला किती फायदा होतो याचा विचार आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या लाभामध्ये केला जात असतो. आता आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी होणारे जे काही वेगवेगळे देश आहेत तर या वेगवेगळ्या देशांना सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे या ठिकाणी प्राप्त होत असतात. ज्या देशामध्ये जी नैसर्गिक साधन संपत्ती विपुल प्रमाणामध्ये आहे तर तो देश त्याच्यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा ज्या काही आहेत तर त्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन या ठिकाणी तो करत असतो. त्याचबरोबर व्यापाराचे लाभ देखील जे आहेत तर ते व्यापाराचे लाभ देखील बदलणारे असतात. म्हणजे त्यामधून काही वेळेस अधिकाधिक फायदा होतो, काही वेळेस फायद्याचं प्रमाण कमी होत असतं. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जो लाभ आहे तर तो लाभ या अर्थाने आपल्याला स्पष्ट करता येत असतं. आत्ताच आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा लाभ जो आहे तर त्याचा अर्थ या ठिकाणी पाहिलेला आहे. आता आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या व्याख्या ज्या काही आहेत तर त्या व्याख्या पाहत असताना ग्रेनहॅम या अर्थतज्ञाने आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या लाभाची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. ही लाभाची व्याख्या जेव्हा आपण पाहतो तर ती थोडीशी आपल्याला कठीण या ठिकाणी वाटते. यानंतरची जी व्याख्या आहे रिकार्डोने केलेली व्याख्या तर ती थोडीशी सोपी आणि समजण्यासाठी उपयुक्त आहे.
आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणारा लाभ हा समतोल साधणारा विनिमय दर आणि अंतर्गत विनिमय दर यांच्यातील तफावतीवर अवलंबून असतो आणि हे अंतर जेवढे जास्त तेवढ्या प्रमाणामध्ये त्या देशाला फायदा हा आंतरराष्ट्रीय व्यापारापासून किंवा व्यापारापासून होत असतो. ओके, आता या ठिकाणी बघा, आंतरराष्ट्रीय व्यापारापासून लाभ हा मिळत असतो. यामध्ये समतोल साधणारा विनिमय दर. आता विनिमय दर म्हणजेच काय की देवाणघेवाणीचा दर. आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार हा वेगवेगळ्या देशांमध्ये केला जात असतो. मग प्रत्येक देशामध्ये जे चलन वापरलं जातं तर ते भिन्न भिन्न असतं. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये डॉलर, जर्मनीमध्ये मार्क, जपानमध्ये येन, इटालीमध्ये लिरा यासारख्या वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळा चलन या ठिकाणी वापरलं जातं. मग आता भारताला इतर देशांशी व्यापार किंवा व्यवहार करत असताना 1 रुपयाबरोबर किती डॉलर याविषयीचा जो काही दर ठरवलेला असतो तर त्याला विनिमय दर किंवा एक्सचेंज रेट असं म्हटलं जातं. त्याचबरोबर अंतर्गत विनिमय दर म्हणजे 1 रुपयामध्ये आपल्याला किती प्रमाणामध्ये वस्तू किंवा सेवा खरेदी करता येईल याविषयीचा दर होय. आता प्रत्येक वस्तूची किंमत ही त्या त्या देशातील चलनामध्ये ठरवली जाते. जसं आता क्ष वस्तूची किंमत 10 रुपये आहे. म्हणजेच काय की क्ष वस्तू आपल्याला खरेदी करायची असेल तर त्यासाठी 10 रुपये आपल्याला द्यावे लागतात आणि मगच ती वस्तू आपल्याला खरेदी करता येते. तर यामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये तफावत किंवा अंतर असते तर त्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचा लाभ या ठिकाणी प्राप्त होत असतो. उदाहरणार्थ एखादी आत्ता उदाहरण दिलेली वस्तू समजा क्ष वस्तू ही तयार करण्यासाठी आपल्या देशामध्ये जर 12 रुपये लागत असतील आणि त्याच प्रकारची वस्तू इतर देशातून आयात केल्यानंतर जर ती आपल्याला 10 रुपयाला प्राप्त होत असेल तर साहजिकच आपल्याला 2 रुपयाचा फायदा या ठिकाणी होत असतो. म्हणून देशामध्ये अशा प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करू नये की ज्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन खर्च येतो. मग अशावेळी त्या प्रकारची वस्तू विदेशातून आयात करणं हे केव्हाही फायद्याचं ठरेल. अशा प्रकारची व्याख्या ग्रेनहॅम या अर्थतज्ञाने केलेली आहे. दुसरी महत्त्वाची व्याख्या रिकार्डो या अर्थतज्ञाने केलेली आहे. एखादी वस्तू स्वदेशात निर्माण करण्याऐवजी निर्यातीच्या मोबदल्यामध्ये आयात केली तर उत्पादन खर्चामध्ये जी काही बचत होत असते तर त्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा लाभ असं म्हटलं जात असतं. ओके, ही साधी आणि सोपी व्याख्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या लाभाची आहे. आता इथे सुद्धा स्पष्टीकरण देत असताना सुरुवातीला मी स्पष्टीकरण दिलेलं आहे. उदाहरणार्थ भारतामध्ये शेतमालाचं उत्पादन अधिक प्रमाणामध्ये केलं जातं. का? कारण शेतीसाठी आवश्यक असणारी नैसर्गिक साधन संपत्ती असेल तर ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. पिकांसाठी आवश्यक असणारा हवामान असेल, मातीचा कस असेल तर यासारखी जी काही पोषक वातावरण आहे तर ते अधिक प्रमाणात असल्यामुळे भारतामध्ये शेतमालाचं जास्तीत जास्त उत्पादन केलं जातं आणि त्याची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. व त्याच्या मोबदल्यामध्ये आपण ज्या वस्तू आणि सेवा उत्पादित करणं खर्चिक आहे, अशक्य आहे अशा प्रकारच्या वस्तू आणि सेवा, मग त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, खनिज संपत्ती असेल तर याचा आपण मोठ्या प्रमाणात काय करत असतो? आयात करत असतो. थोडक्यात काय की उत्पादन खर्चाचा विचार या ठिकाणी केला जातो आणि उत्पादन खर्चामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये बचत होते तेवढ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारापासून लाभ या ठिकाणी प्राप्त होतो, अशी व्याख्या रिकार्डो यांनी केलेली आहे. आता आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभाचं मोजमाप कसं केलं जातं? आता बघा, प्रत्यक्षात किती लाभ झाला हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं नाही, परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभाचं मोजमाप कोणकोणत्या पद्धतीने केलं जातं हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता अर्थव्यवस्थेमध्ये कमी खर्चामध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन हे अधिक केलं जातं आणि त्याची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. यामधून असा फायदा होतो की अधिकाधिक आपल्या देशातील नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर केला जातो. तो वापर करत असताना पर्याप्त रीतीने तो वापर होत असतो आणि अधिकाधिक वस्तू आणि सेवांचं उत्पादन या ठिकाणी केलं जातं आणि ते उत्पादन झाल्यानंतर त्यातील काही भाग हा विदेशामध्ये निर्यात केला जातो आणि त्याच्या मोबदल्यामध्ये ज्या वस्तू आणि सेवा उत्पादित करणं अधिक खर्चिक आहे किंवा अशक्य आहे अशा प्रकारच्या वस्तू आणि सेवा आपण आयात करत असतो. मग यामधून सर्वसाधारणपणे या अभिजात सिद्धांत जो काही मांडलेला आहे तर त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभ ही जी काही संकल्पना आहे ती संकल्पना उदयास आलेली आहे आणि त्यामधून आंतरराष्ट्रीय व्यापाराचे लाभ हे होत असतात आणि त्याचं मोजमाप जे काही आहे तर ते मोजमाप या ठिकाणी केले जातं. थोडक्यात काय की आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या लाभाचं मोजमाप करत असताना उत्पादन खर्च विचारात घेतला जातो. कमीत कमी उत्पादन खर्चात वस्तू तयार झाली तर त्या वस्तू आणि सेवांची किंमत कमी असते आणि वस्तू आणि सेवांची किंमत कमी असेल तर त्या वस्तू आणि सेवांना अधिक मागणी येते.
मागणी अधिक येत असेल तेव्हा त्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन अधिक प्रमाणामध्ये वाढवलं जातं किंवा केलं जातं आणि त्यामधून अधिकाधिक उत्पन्न हे प्राप्त होत असतं. अशा रीतीने आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभाचं मोजमाप करत असताना लाभ ही जी काही संकल्पना आहे तर ही आपल्याला सांगता येत असते. पुढचा महत्त्वाचा घटक आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभ मोजण्याच्या पद्धती. आता बघा, आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभ जो काही आहे तो मोजत असताना 3 पद्धती ज्या आहेत तर त्या 3 पद्धती सनातनपंथीय अर्थतज्ञांनी सांगितलेल्या आहेत आणि पुढच्या 3 पद्धती आपल्याला सर्वसाधारण पद्धती आपल्याला अभ्यासायच्या आहेत. आता ह्या ज्या सनातनपंथीय अर्थतज्ञांनी ज्या 3 पद्धती सांगितलेल्या आहेत तर त्या डिटेलमध्ये आपल्याला अभ्यासायच्या नाहीत, तर थोडक्यामध्येच आपण ह्या विषयीची माहिती पाहणार आहोत. आता जे काय सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होते तर त्यांच्या मते विशेषीकरण जे काही आहे तर ते विशेषीकरणाच्या आधारे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या लाभाचं मोजमाप या ठिकाणी केलं जात असतं. आता विशेषीकरण म्हणजेच काय की विशिष्ट प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं अधिकाधिक उत्पादन करणं किंवा त्याच प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जातं. आता उदाहरणार्थ भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये आसाममध्ये चहाची मळे अधिक आहे, मग चहाची निर्यात केली जाते. मसाल्याचे पदार्थ हे मोठ्या प्रमाणात आहे, मग त्याचं उत्पादन अधिकाधिक केलं जातं आणि त्याची निर्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जाते आणि यामधून आपल्या देशाला अधिकाधिक फायदा जो काही आहे तो फायदा या ठिकाणी होतो. म्हणजे विशेषीकरण जे आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादित होऊ शकतं तर त्या ठिकाणी त्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जातं. उदाहरणार्थ आपण पाहतो काश्मीरमध्ये सफरचंदाचं उत्पादन असेल, त्याचबरोबर कोकणामध्ये सुपारीचं उत्पादन असेल, नागपूरमध्ये मोसंबीचं उत्पादन असेल किंवा या ठिकाणी नाशिकमध्ये द्राक्षाचं उत्पादन असेल, तर याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि त्याची निर्यात ही मोठ्या प्रमाणात केली जाते. दुसरं महत्त्वाची जी काही पद्धत आहे ते म्हणजे वास्तव उत्पन्नामध्ये होणारी वाढ. आता आंतरराष्ट्रीय व्यापाराचा लाभ मोजत असताना राष्ट्रीय जे काही उत्पन्न आहे तर त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होणं आवश्यक असतं. आता बघा, जास्तीत जास्त वस्तू आणि सेवांचं उत्पादन जे आपण करतो तर त्याची निर्यात केल्यामुळे साहजिकच राष्ट्रीय उत्पन्न जे आहे तर त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होत असते. म्हणजे त्या वस्तू आणि सेवांची निर्यात ही अधिक केली जाते. त्याचबरोबर वस्तू आणि सेवांचं उत्पादन अधिक केल्यामुळे त्याची विक्री होते आणि त्यामधून उत्पन्नामध्ये जी काही वाढ आहे तर ती वाढ मोठ्या प्रमाणात होत असते. तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे व्यापार शर्तीमध्ये होणारी वाढ. आता व्यापार शर्त म्हणजे काय की एका वस्तूची निर्यात आपण केल्यानंतर त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला दुसरी वस्तू किती प्रमाणामध्ये प्राप्त होते याला आपण व्यापार शर्ती किंवा व्यापार अटी असं आपण म्हणत असतो. आपण जेव्हा एखादी वस्तू निर्यात करत असतो तर त्या निर्यातीच्या मोबदल्यामध्ये आपल्याला अधिकाधिक वस्तू जर प्राप्त होत असेल तर त्यावेळेस त्या व्यापार शर्ती नक्कीच आपल्याला अनुकूल ठरतात आणि त्यापासून आपल्याला अधिकाधिक फायदा या ठिकाणी होत असतो. आता आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या लाभाचे मोजमाप करण्याच्या ज्या काही सर्वसाधारण पद्धती आहे तर या सर्वसाधारण पद्धतीच डिटेलमध्ये या ठिकाणी विचारात घेतल्या जातात. लाभ मोजण्याच्या पद्धती ज्या आहेत तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अर्थतज्ञांची वेगवेगळी मतं असली तरी सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभाचे मोजमाप करण्याच्या सर्वसाधारणपणे या ठिकाणी ज्या पद्धती सांगितलेल्या आहेत तर त्या पुढील प्रमाणे आहे. एक म्हणजेच उत्पादन खर्चात घट. आता आंतरराष्ट्रीय व्यापाराचा लाभ किती प्रमाणामध्ये होतोय हे पाहत असताना उत्पादन खर्चामध्ये घट झालीच पाहिजे. जर उत्पादन खर्चामध्ये घट होत असेल तरच त्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात केलं जातं. आता उत्पादन खर्चामध्ये जर घट होत असेल किंवा उत्पादन खर्च जर कमी येत असेल तर साहजिकच त्या वस्तू आणि सेवा या कमी किमतीमध्ये बाजारामध्ये आपल्याला पाठवता येतात. वस्तूची किंमत जर कमी असेल तर साहजिकच त्याला मागणी येते. मागणी जसजशी वाढत जाते तसतसं त्याचं उत्पादन वाढवलं जातं आणि साहजिकच मोठ्या प्रमाणात त्या वस्तू आणि सेवा या तयार केल्या जात असतात. पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ. आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा उत्पादित झालेल्या असतात तर त्याची बाजारभावानुसार जे काही मूल्य काढलं जातं त्याला नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं जातं. या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जर वाढ होत असेल तर साहजिकच आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे आपल्याला लाभ होतो किंवा फायदा होतो असं म्हटलं जात असतं. म्हणजे निर्यात वाढलेली असेल तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होते. मात्र आयातीचं प्रमाण जर वाढलं तर आपल्या देशातील तेवढा पैसा त्या देशामध्ये आपल्याला त्या वस्तू आणि सेवांची किंमत किंवा मोबदला म्हणून द्यावा लागतो आणि त्यामधून राष्ट्रीय उत्पन्न जे आहे तर त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घट होत असते. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या लाभाचं मोजमाप करत असताना राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होणं हे अपेक्षित असतं. तिसरा महत्त्वाचा किंवा पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजेच अनुकूल व्यापार शर्त.
आता व्यापार शर्ती म्हणजे एका वस्तूच्या मोबदल्यामध्ये आपल्याला किती वस्तू या आयात करता येतात किंवा मिळतात, याला आपण व्यापार शर्ती असं ढोबळमानाने म्हटलं जात असतं. आता व्यापार शर्ती अनुकूल प्रतिकूल असतात. अनुकूल व्यापार शर्ती म्हणजे काय, की आयातीचं प्रमाण कमी असतं आणि निर्यात मात्र अधिक असते. मग अशावेळी त्या व्यापार शर्ती आपल्याला अनुकूल ठरत असतात. आता बघा, निर्यात प्रमाण जर वाढलं तर साहजिकच त्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा अधिकाधिक प्रमाणामध्ये त्या उत्पादित केल्या जातात आणि उत्पादन केल्यामुळे ती वस्तू आणि सेवा मोठ्या प्रमाणामध्ये विविध देशांमध्ये निर्यात करता येते आणि त्यापासून आंतरराष्ट्रीय व्यापारापासून आपल्याला लाभ या ठिकाणी होत असतो. दुसरा महत्त्वाचा फायदा असा होतो की निर्यात जर वाढत असेल तर साहजिकच देशामध्ये जी काही उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्ती असेल किंवा जी उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्ती आहे तर तिचा पर्याप्त वापर केला जात असतो. त्याचबरोबर देशामध्ये रोजगाराचंही प्रमाण वाढत असतं, उत्पन्नामध्ये वाढ होत असते आणि त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे फायदे या ठिकाणी होत असतात. पुढचा महत्त्वाचा जो घटक आहे तर तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे आकारमान. आता आंतरराष्ट्रीय व्यापाराचे आकारमान जे काही आहे तर ते आकारमान हे वाढते, म्हणजेच काय की वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा ज्या काही आहेत तर त्या वस्तू आणि सेवा यांची निर्यात वाढवण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करत असतो आणि आयातीचं प्रमाण कसं कमी करता येईल याचा विचार करत असतो. आंतरराष्ट्रीय व्यापारामधून निर्यातीचं प्रमाण जर वाढलं तर साहजिकच त्या वस्तू आणि सेवा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निर्यात केल्या जातात आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचं आकारमान या ठिकाणी वाढत असतं. ओके, त्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या रचनेमध्ये बदल होतो. आता बघा, भारताचा जर विचार केला तर पूर्वीपासून भारत शेतमाल किंवा मसाल्याचे पदार्थ जे आहेत तर त्याची निर्यात मोठ्या प्रमाणात करत होता आणि अजूनही करत आहे. परंतु आत्ता सध्या आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच प्रकारच्या वस्तू फक्त निर्यात केल्या जातातच असं नाही, तर वेगवेगळ्या प्रकारच्या सेवाही या ठिकाणी सेवांपासूनही आपल्याला जास्तीत जास्त परकीय चलनही प्राप्त होत आहे. इलेक्ट्रॉनिकच्याही वस्तू आपण मोठ्या प्रमाणात निर्यात करत आहोत. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात यामध्ये बदल हा होत आहे. कापडाची निर्यात आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करत आहोत. थोडक्यात काय की आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या लाभाचे मोजमाप करण्याच्या सर्वसाधारण या पद्धती ज्या काही आहेत तर या पद्धतींच्या आधारे आंतरराष्ट्रीय व्यापारापासून आपल्याला विविध प्रकारचे फायदे या ठिकाणी होत असतात. अशा प्रकारे आजच्या या लेक्चरमध्ये मी तुम्हाला फक्त आंतरराष्ट्रीय व्यापाराचा लाभ याचं थोडक्यामध्ये प्रास्ताविक या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या लाभाची संकल्पना ही तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांतामधूनच निर्माण झालेली आहे हेही सांगितलेलं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या लाभाच्या 2 व्याख्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि या 2 व्याख्यांपैकी रिकार्डो या अर्थतज्ञाने जी व्याख्या केलेली आहे तर ती साधी आणि सोपी आहे. यामध्ये निर्यातीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात हे वाढलं पाहिजे आणि त्याच्यामधून आपण जी वस्तू आणि सेवा उत्पादित करणं अशक्य आहे, खर्चिक आहे, अशा प्रकारच्या वस्तू आणि सेवा मोठ्या प्रमाणात आपण आयात केल्या पाहिजे हे या व्याख्येवरून आपल्या लक्षात येत असतं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय लाभाची सर्वसाधारणपणे ज्या काही पद्धती आहे तर त्या सनातनपंथीय अर्थतज्ञांनी सांगितलेल्या 3 पद्धती या सुरुवातीला मी सांगितलेल्या आहे. त्यामध्ये विशेषीकरण असेल, श्रमविभागणी असेल, या 3 पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय लाभाचे मोजमाप करण्याच्या ज्या काही सर्वसाधारण पद्धती सध्या प्रचलित आहेत तर त्या मात्र सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपण 5 या ठिकाणी घेतलेल्या आहेत. यानंतरची माहिती पुढच्या लेक्चरमध्ये दिली जाईल.